या ठिकाणी बघतो की अतिशय मात्र एक नामवंत स्पर्धा, पहिला सामना होतो या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सकाळच्या संदर्भातला पहिला सामना सेवखंडी विरुद्ध कडवईपाडा यांच्यामध्ये मात्र पहिला सामना खेळवला जातोय. खुशाल आणि अंकुशी जोडी मैदानावरती. या स्पर्धेचे शिल्पकार मान्य श्री सुरेश भाऊ पेंडा साहेब आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत आणि त्यानंतर स्कोरिंगचं कार्य अपडेट करण्यासाठी मान्य श्री वंदनीय अरुण कणजे सर मात्र आमच्या सोबत मात्र जोडलेले आहेत. आणि या स्पर्धेसाठी पहिल्या सामन्यासाठी दोन पंच आज आपण बघतोय की अजय कुंभार आणि त्यांचे सहकारी आपण बघणार आहोत की मोहन मवळे हे मंचावरती दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र हे दाखल झाले. दोन्ही पंच आपण बघतो की पहिलाच गोलंदाजी हाताळण्यासाठी संधू चंद्रकांत गायकवाड. येणारी 20 तारखेची स्पर्धा आपण मात्र बघणार आहोत शेवखंडीच्या मैदानावरती. त्यांच्याच माध्यमातून मात्र ही स्पर्धा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू होता. समोरच्या बाजूने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटवरती घेऊन मारलेला चेंडू. या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. सटकातील दुसरा चेंडू चंद्रकांत गायकवाड करतो गोलंदाजी. फुलटा चेंडू कव्हरच्या क्षेत्राच्या वरनं मारलेला चेंडू. चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक वेगाने जातो. बघायचं की त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे होतो की नाही. सुंदर क्षेत्ररक्षण केलं डीप बॅक टोपनच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर मात्र चेंडू शेवटच्या क्षणामध्ये आपण बघतो की चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेला चौकारासाठी आणि चौकाराने मात्र खातो आपण करतोय. त्याचं नाव असेल या ठिकाणी खुशाल. कॅमेरामॅन आमचे पुनर्वर्धन आणि त्यांच्यासोबत मात्र कडू असतील. त्यानंतर मात्र या ठिकाणी ऑपरेटिंगचं कार्य करणारे तेजस बंधू सगळ्यांचं मात्र आम्ही सहसा स्वागत करतो. शब्दसुनांनी सकाळचा संत्र आणि सकाळच्या संत्रामध्ये पहिला चेंडू तर अतिशय प्रमाणात चांगल्या प्रमाणे टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार जातोय. चौकार आहे त्या ठिकाणी. यस चौकार. चंद्रकांत गायकवाड यांच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय खुशालसाठी. खुशाल यांनी मात्र एक सुंदर फटका मारला. कव्हर क्षेत्राच्या वर्ण चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिला. चंद्रकांत गायकवाड करता गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. आपल्या लाईनवरती मात्र नियंत्रण नव्हतं. शॉर्ट बॅट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव खेळून काढतोय आणि एक धाव खेळून काढल्यानंतर मात्र फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की केवळ 5 धावसंख्या. दोन्ही संघ आत्मविश्वासाने मात्र भरलेले मात्र दोन्ही संघ कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये पहिला प्रथम युट्यूबला ही स्पर्धा होते. आणि बघा कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की तब्बल अद्याप तर मात्र या टुर्नामेंटला मात्र जॉईन झालेले जे समर्थक जीटीसी लाईव्ह मध्ये 37,000 प्रेक्षक लोकांनी मात्र 2 दिवसामध्ये सामने बघितलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढील चेंडू खोलवर मारता चेंडू ऑन साईड मध्ये प्लिक केलेला फटका. शॉर्ट मिडल विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 30 सर्कलच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण केले जातंय. एकच धाव. आज मित्रांनो मकर संक्रांत 2021 वर्षामधला पहिला सण मात्र या पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय की येणारी 14 तारीख आणि येणारी 14 तारीख म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस आपण मात्र बघतोय. आणि त्याच अनुषंगाने षटकातील पुढील चेंडूवरती अटॅक केलं जात आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तयार आहे. पहिला फलंदाज होतोय आणि बघा आत्मविश्वास मात्र बघायला मिळतोय. बिग पॉवर लिफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली मध्ये क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची चुकी न करता या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालेला आहे. ज्याचं नाव होतं ते या ठिकाणी खुशाल. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. आपण बघतोय की प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा 25,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 15,000 व आकर्षक चषक. तिसरं पारितोषिक 7,000 व आकर्षक चषक मान्यश्री काशीनाथदादा वळवी यांच्या माध्यमातून. आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 व आकर्षक चषक मान्यश्री राहुलबाई कासिफ साहेब यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की झिरवा साहेब यांच्यामध्ये सुपुत्र या ठिकाणी गोकुळभाऊ वजरे जेव्हा साहेब मात्र या क्रमांक मंचावरती आले होते. त्यांच्या मी शब्दसुनाने सहसा स्वागत केलं आणि अतिशय मात्र मोठी भेट दिली या मान्यवरांनी.
फलकावरती धावसंख्या झाली 8 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. फलकावरती धावसंख्या झाली 8 धावसंख्या. आपण बघतोय की करवीपाडे संघाची धावसंख्या 1 बाद 8 धावसंख्या. फलंदाज आहे ते अंकुश आणि राजू ही जोडी मैदानामध्ये आणि दुसरा गोलंदाजी मार्ग करतोय शेवकंडी संघाचा. या ठिकाणी हा दुसरा गोलंदाज शेवकंडी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू समर्थन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. शेवकंडी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पहिला चेंडू अतिशय जबरदस्त प्रमाणे मात्र टाकला. डॉट चेंडू या साईडवरनं चेंडू जातोय. मनोज येतोय गोलंदाजी मार्ग करतोय. दुसऱ्या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. हवेमध्ये चेंडू होता. यावेळेस मात्र नक्कीच चांगले प्रयत्न होते झेल घेण्यासाठी. प्रयत्नांना मग यश आलं नाही. 1 धावनी धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती ती 9 धावसंख्या. धावसंख्या धावपल करतील 9 धावसंख्या. ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढे चेंडू पॅडलाईन होती. येणारा चेंडू ऑन साईड मध्ये प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः त्या ठिकाणी आपण बघतो की एकच धावावरती समाधान म्हणावं लागतंय. कारण की गेल्या 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये कोहर संघाने बाजी मारली आणि कालच्या दिवसामध्ये ज्या संघावरती मात्र विश्वास नव्हता परंतु तो संघ मात्र अतिशय जमाने खेळला. अंबरधार संघ या अंतिम 5 मध्ये पोहोचलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ मात्र 40 संघांना प्राधान्य दिलं होतं आणि 40 संघाच्या माध्यमातून आपण बघतो की अंतिम 2 संघ तर मात्र अंतिम 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. षटकातील पुढे चेंडू मिरस्टान या ठिकाणी उद्ध्वस्त करून दिलेला. हा चेंडू जबरदस्त होता. दुसरा फलंदाज बाद होतोय. या स्पर्धेचा मेन ऑफ द सिरीज चषक सोनार टबाले कालच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र बघायला भेटले होते. उत्कृष्ट फलंदाज रविभाई मेघे मुंबई पोलीस. उत्कृष्ट गोलंदाज चषक अरुणभाऊ कनोजे ठाणे पोलीस. संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्यश्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस. मान्यश्री नंदू कनोजे ठाणे पोलीस. मान्यश्री चंदू गायकवाड ठाणे पोलीस. मान्यश्री पुंडलिक कनोजे ठाणे पोलीस आणि मान्यश्री प्रभाकर महाले ठाणे पोलीस. पोल काढणाऱ्या 5 संघांना टी-शर्ट देणारे मान्यवर मान्यश्री जनार्दनजी लहारी साहेब. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यासाठी पंचांची भूमिका सांभाळण्यासाठी मात्र याच मैदानावरती उपस्थित राहतील. यामध्ये शंका असे माधवजी गायकवाड आजच्या दिवसामध्ये थोडीशी मात्र लेट झालेले आहे. दत्ताभाऊ मात्रे कल्याणकर का नाही. खूप काही मोठं नाव आपल्याला बघायला भेटते कारण की ज्यांना आवड आहे त्यांना सवड भेटते. आज नाही तर उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच दत्ताभाऊ मात्रे सुद्धा आपल्याला बघायला भेटतील याच मंचावरती. प्रकाश चौधरी नवी मुंबई पोलीस. मोहामन भोई ठाणे पोलीस. षटकातील पुढे चेंडू या सर्व मान्यवरांचा आणि सभ्य सुनाने सहर्ष स्वागत करते. नोबलचा इशारा पंचांनी घोषित केला. नोबलचा इशारा मात्र पंचांनी घोषित करत असताना बघतोय आपण या ठिकाणी 3चा इशारा असेल आणि फलकावरती धावसंख्या आमचे अरुण सर आम्हाला सांगतात की या ठिकाणी 11 धावसंख्या. शेवटची अद्याप 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. येणारी 20 तारखेची स्पर्धा शेवकंडीच्या मैदानावरती आपण मात्र थेट मात्र जाणार होतो 20 तारखेनंतर. कारण की 17 तारखेला मात्र या स्पर्धेचा अंत होणार आहे. सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले क्रिकेटचे सामने फरमॅन आणि गलीच्या क्षेत्रामधून पहिल्या स्लिपमधून चेंडूला मात्र घेऊन जात आहे. फरमॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत 1 धाव घेण्याची मात्र जबाबदारी होती. दोन्ही फलंदाजांची सावध सुरुवात झालेली आहे. आकाशी दोरवाला खेळ चेंडूपळीचा का नाही प्राधान्य दिलं जाईल. या चेंडूपळीच्या खेळाला आज 3रा दिवस आहे. सकाळचा संत्र कोवळ होऊन आणि कोवळ होण्याच्या संत्रामध्ये आपण बघतो की पहिला सामना शेवकंडी विरुद्ध सामना चालवतो करवीपाडे यांच्यामध्ये. सामना सुरू होण्याच्या पहिला या ठिकाणी राष्ट्रगीत घेतला आणि राष्ट्रगीत घेतल्यानंतर उजव्या साईडला सरळ बॅटने निरपच्या समोरून मात्र चेंडूला खेळून जातो. दरम्यान मात्र बघते की 1 धाव मात्र बघायला भेटे आणि 1 धावानंतर मात्र दुसऱ्या धावासाठी जबाबदारी स्वीकारली जाते. या सुंदर रनिंग बिल्डिंग विकेट दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त होतो. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 14 धावसंख्या. पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 14 धावसंख्या. पॉवर प्लेचा शेवटचा षटक चंदू
गायकवाड येतो गोलंदाजी मार्कवती. ओहो, समोर मात्र खेळतोय कव्हर क्षेत्राच्या वरनं, डोक्यावरनं चेंडू मात्र मारतो आणि डोक्यावर चेंडू मारल्यानंतर मात्र समोरच्या बाजूला मात्र क्षेत्ररक्षक जातो वेगाने. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि सुंदर क्षेत्ररक्षण केल्यानंतर आपण बघतोय की 2 धावा तर पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चंद्रकांत गायकवाड या स्पर्धेचं खूप काही मोठं यांचं सुद्धा मात्र नक्कीच यांचा सुद्धा मात्र खूप काही मोठा आशीर्वाद आहे. चंद्रकांत गायकवाड यांचा बाव आणि अंकुश ही जोडी मैदानावरती. हॅलो 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 धावसंख्या वाढते ती 21 धावसंख्या. आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती 3 धावा होत्या, दुसऱ्या चेंडूवरती मात्र इम्पॅक्ट आउट ऑफ सर्कलवरनं मारलेला फटका डीपेक्षा कव्हर झोनमध्ये चेंडू जाते चौकारच्या 7 मध्ये आणि या ठिकाणी बघतोय आपण धावपकावरती धावसंख्या 21 धावसंख्या 2 बाद 21. चंद्रकांत गायकवाड करतात गोलंदाजी. राईट अमोर विकेटच्या बाजूने षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र पुढचा चेंडू ऑन साईड मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बघतोय आपण त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आहे. तटस्थ पलचा ओयट्टीचा इशारा. ओयट्टीचा इशारा फलंदाज तिसरा बाद होतोय. पहिल्या धावेसाठी मात्र या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाले आणि पहिल्या धावेसाठी फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र जो फलंदाज बाद होत आहे त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन जातो फलंदाज जाधव डीके. मी बोलल्यावर नाही शिटी वाजत ना, याचा आवाज प्लीज घाबरत असेल. 3 चेंडू शिल्लक. जाधव डीके नवीन फलंदाज मैदान होते. समोरच्या बाजूने जबरदस्त गोलंदाजी का नाही. आत्मविश्वास मात्र भरलेला मात्र हा गोलंदाज. प्रॅक्टिस करण्यासाठी जास्त संधी नसेल, वेळ नसते, परंतु तरी सुद्धा मला नक्कीच आपल्या स्वतःच्या विश्वासावरती चंद्रकांत गायकवाड या ठिकाणी अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतात सेवकंडीच्या माध्यमातून. कारण की षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज तयार आहे. ऑफ टर्मला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बघतोय की या ठिकाणी सुरेख चेंडू निर्धाव चेंडू यश संपन्न करण्याच्या प्रयत्नामध्ये चंद्रकांत गायकवाड आपल्या संघाची बाजू सांभाळण्यासाठी माझा सज्जा सुजलम सुफलम हा गोलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वाटत होतं की चेंडू मात्र डाव्या साईडवर जाईल जाऊन खेळतोय मिडल स्टंपवरती. चौथा फलंदाज बाद होतोय. कारवाईपणा संघाला चौथा झटका. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत असताना 3 षटकाचा खेळ समाप्त. एका पाठोपाठ असे फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ बॅकफुटवरती जातो असं वाटत असताना 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 21-21 लॉस ऑफ द 4 विकेट्स. कडवाईपाडा संघाची धावसंख्या नवीन जातोय फलंदाज मैदानावरती. एक पडझड मात्र बघायला भेटलेली आहे. ज्याप्रमाणे मात्र नक्कीच की थंडीच्या दिवसामध्ये झाडांचं एक एक पान मात्र गळतंय त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाले आहेत. त्यानंतर बघतोय की ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर जातोय मैदानावरती. कारण की ज्ञानेश्वर आणि जोडीला असेल तो अंकुश याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. एकंदरीत त्याची धावसंख्या 10 वरती मात्र खेळतोय तो अंकुश आणि ज्ञानेश्वर अद्याप मात्र खातो ओपन केलं नाही. नुकताच मैदानावरती मात्र दाखल झालेला आहे आणि गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवती सेवकंडी संघाचा अरुण.
अपेक्षित नव्हतं. अतिशय जबरदस्त स्पर्धा, कारण की का नाही या आपल्या ग्रामीण भागामध्ये पेठ तालुक्यामध्ये सुजलम सुफलम शिस्तप्रिय क्रिकेट कोणी लावलं तर शिस्तप्रिय क्रिकेट लावण्याचं कार्य करणार मात्र मान्य श्री सुरेशभाऊ पेंडार साहेब त्यांना मात्र सहारा वाईट कोर कमिटी साथ देते. आणि जे आमच्या समोर मात्र जे मानवांची मात्र लिस्ट आहे का नाही, मान्य श्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस, नंदू कनोजे ठाणे पोलीस, चंदू गायकवाड ठाणे पोलीस, पुंडलिक कनोजे ठाणे पोलीस, प्रभाकर महाले ठाणे पोलीस. आणि त्यानंतर मात्र सगळ्यात मोठा एक शहाचा वाटा उचलून देणारे की शिस्तप्रिय क्रिकेट मात्र कसं असतं नक्की जनार्दन लहारे साहेब यांनी सुद्धा मात्र लावलेला आहे. त्यानंतर आपण बघतो की वीर्यसन सीन गोलंदाजी, दोन चेंडू लगत जबरदस्त आणि चेंडू देणारे मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र बॉल पुरवणारे मान्य श्री उत्तमभाऊ कुंभार. मुंबई पोलीस अद्याप मात्र पोहोचले नाहीत, मला वाटतं आज उद्याच्या दिवसामध्ये पोहोचले जातील यामध्ये शंका नाही. मागील वर्षी सुद्धा मात्र नक्की तर जेव्हा मात्र पर्व, पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरा स्पर्धेपर्यंत तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा बॉल देण्याचं कार्य मात्र अचूकपणे मात्र करणारे उत्तमभाऊ कुंभार येथील यामध्ये ठिकाणी शंका नाही. सुंदर चेंडू सीन गोलंदाजी, वाह, 4 चेंडू लगातार निर्धाव चेंडू टाकले जातात. म्हणून तर सांगतो ना की सह्याद्रीच्या कुस्तीमध्ये एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा सिंहवृत्ती प्रकटला, हाती कसली तलवार शत्रूवर गरजलाय. या फलंदाजावरती गरजतोय हा गोलंदाज, मध्ये चेंडू येतो शतरक्षक. ओ माय गॉड, याद करी झेप गरुडाची अंगी शस्त्र विज्ञानाच्या हाती प्रमुख झेल घेण्यासाठी यश तर आलं नाही, प्रयत्न लाजवाब होते. अतिशय जबरदस्त मात्र नक्की चेंडू जिल्ह्याचा मात्र एक विश्वास दाखवला होता. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक पोहोचला होता, पण मात्र चेंडू पण पोहोचू शकले नसल्यानंतर या ठिकाणी जीवनदान देते. षटकातील पुढील चेंडूवरती मात्र प्रयत्न केले होते. विडापच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळतात, एक धाव सहजपणे टिपली जाते. दुसऱ्या धावांसाठी कॉल आहे तो नेहमी करण्याच्या इशारामध्ये थोडंसं जर मात्र चेंडू चांगली झाली असती तर कदाचित मात्र 19-20 का मामला होणे की संभावना. या ठिकाणी आपण बघतो की सलग क्रमांक 4 सेकंद समर्थ सर धावसंख्या होती ते 24 धावसंख्या. कधी डाय नाही मारत, टीव्ही मुळे ते आज किती डाय मारलेत. अद्याप आपण मात्र बघतो की या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब कोणाला जाईल हे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. मॅन ऑफ द सिरीज सगळ्या काही मात्र किताबांचा मात्र गुणगौरव तर केला जाईल. सायंकाळच्या संत्रामध्ये येणाऱ्या रविवारच्या दिवसामध्ये बिग संडे, सुपर संडे ज्याला म्हटलं जाईल, या स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस दरम्यान आपण बघतो की उजव्या साईडला वारकर पद्धतीचा चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालीच्या भागाला चेंडू लागतोय, शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गात येतो इथं उत्तमपणे गोलंदाजी करतो की नाही. फलंदाज तयार ज्ञानेश्वर, सकाळमध्ये ज्ञानेश्वर बघतोय आपण या ठिकाणी. ज्ञानेश्वर बॅट पिटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, स्कोर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटला स्पर्श झाला नाही, निर्धाव चेंडू. अंकुश समोर, अंकुश आणि ज्ञानेश्वर ही जोडी मात्र मैदानामध्ये. ज्ञानेश्वर स्ट्राईक इनला, यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू. ओ माय गॉड, वेल टेक. दरम्यान आपण बघतो की लाल मातीचं मैदान आणि लाल मातीचं मैदान असल्यानंतर मात्र तुम्ही मात्र किती मात्र जंप मारले तरी सुद्धा मला कुठल्या प्रकारची तुम्हाला इजा पोचणार नाही याची जाणीव घेत असताना मात्र प्रत्येक खेळाडू जोमाने खेळतो याच मैदानावरती. आमचे मित्र कालच्या दिवसामध्ये किती तेजाची मात्र अतिशय मला एक थोडंसं मात्र समाप्त झाल्यानंतर मात्र प्रॅक्टिस करत असताना अतिशय चांगले देखणे फटके मारले होते. दरम्यान मात्र आपण बघतो की मेलके बाउंड्रीला क्लिअर केला फटका, दंड फटका ऑन द फायर षटकार. आम्हाला वाटत होतं की फक्त मात्र नक्कीच या ठिकाणी ऑपरेटिंगचं कार्य चालू असेल, पण नाही. क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट खेळत असताना मात्र जे 2 फटके मारले होते लाच जबाब, एक तर रिव्हर्स अटॅम्प केला होता फटका, अतिशय देखणा फटका मारला होता तेजस यांनी. ज्यांना आवड आहे त्यांना सवड भेटेल आणि त्या अनुषंगाने पण एकदा इतका जबाब पत्थर के साथ ज्याला म्हटलं जाईल. आडव्या पट्ट्यामध्ये घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आडव्या पट्ट्यामध्ये घेऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघतो की यू मिस हिट, चलते गाडी का नाम मजलं. 5वा फलंदाज बाजूचा आहे की गुलाबी पट्टी आहे सीमारेषेच्या लगत, तीच पट्टीला मात्र थोडंसं मात्र पुन्हा एकदा मात्र खाली पडली होती पट्टी. त्याला मात्र गावच्या सन्मानित नागरिकांनी स्वतः मात्र त्या ठिकाणी या कोर कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशभाऊ पेंडार साहेब आणि त्यांचेच मात्र छोटे बंधू दिलीप सर अगदी चांगलं मात्र योगाने मात्र जोमाने कार्य करण्यासाठी, कारण की टुर्नामेंट तुमच्या आमच्या आहे टुर्नामेंटला मात्र सोबत आणण्याची गरज आहे. अतिशय देखणं मैदान सजवलेलं आहे. फलकावरती धावसंख्या 25 धावसंख्या, 26 धावसंख्या, माफ करा या ठिकाणी 26 नाही, 27 नाही, 28 धावसंख्या झालेली आहे, 32 धावसंख्या झालेली आहे. आपण बघतो की या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ शिल्लक.
नवीन फलंदाज जातोय मैदानावरती जनार्दन. जबरदस्त गोलंदाजी, एक चौकार केला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केले जाते. आणि मी सांगतोय ना की मान्य श्री चंद्रकांत गायकवाड यांच्या छायेखाली मात्र वावरणारा संघ आज मात्र अतिशय मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. पहिल्या सामन्यामध्ये एक चेंडू शिल्लक पंच या ठिकाणी बघायचंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतली. ओव्हर झालेला या सलग क्रमांक 5 सेकंद खेळ समाप्त आणि 5 सेकंद खेळाच्या समाप्तीनंतर प्रगती धावसंख्या झालेली आपण बघतोय की 32 धावसंख्या रोखून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. अरुण गोलंदाजी मार्क होती. बघायचं की 50+ मात्र धावा गोळा केल्या जातात की नाही. पहिला चेंडू वीर्यसेन मध्ये थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू जातो. अजय कुंभार या ठिकाणी पंचांची भूमिका सांभाळत असताना एक मोठं योगदान अजय कुंभार यांचं सुद्धा, म्हणून तर मात्र गाण्यामध्ये उल्लेख केलेला आहे आमचे सुरेशभाऊ पेंडार साहेबांनी काळ आहे. सुंदर टुर्नामेंट यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज, कमबॅक करतोय, अपील केली जाते. सुंदर चेंडू आणि गावकरी आताच्या गोलंदाजाला आपण बघतोय ना की चांगला बेनिफिट भेटतोय आणि सुजलम सुपलम खेळपट्टी मात्र पुन्हा एकदा मात्र कालच्या दिवसामध्ये तयार केलेली आहे. सकाळचा सत्र कोवळं ऊन आणि खेळपट्टीवरती जी नमी असते त्याच नमीला मात्र या ठिकाणी मात्र वाढव्या पट्ट्यामध्ये घेऊन मात्र हवेमध्ये चेंडू होता. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र ग्रास केलेला पटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एका धाववरती समाधान मानावं लागेल. चेंडूफेक मात्र तितकी चांगली झाली नव्हती, परंतु रिकव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक तयार होता. एकच धाववरती समाधान. सामना आहे तो कडवाईपाडा विरुद्ध सेवखंडी. आज मात्र दुसऱ्या सामन्यासाठी मान्य श्री जनार्दनजी लहारे साहेब मात्र याच मंचावरती मात्र उपस्थित होती. एक बेसिंग रोल अदा करण्यासाठी जबरदस्त फटका यावेळेस चेंडू जात आहे. क्षेत्ररक्षक तयार आहे आणि क्षेत्ररक्षक तयार असल्यानंतर आपण मात्र बघतो की या ठिकाणी चौकार आहे की नाही. झेल ड्रॉप केलेला आहे, मात्र चंदू मात्र नक्कीच आपल्या डोक्याला हात लावून मात्र किंकाळी मारतो की काय असं वाटत असताना मात्र दोन्ही हात मात्र कमरेवरती मात्र ठेवतोय. कारण की पोलीस भरतीमध्ये दाखल होण्यासाठी मात्र जेव्हा मात्र गेला असेल तेव्हा मात्र दोन्ही हात कमरेवरती नसतील. कारण की सुजलम सुफलम मात्र कार्य करणार मात्र चंदू. पुढील चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त लाईन अटॅक केले जातो. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे मैदानावरती. काय आहे स्पर्धा तुमची आमची आहे, स्पर्धा मानाची आहे. आणि या निश्चित आपण बघतो की पेठ तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा नंबर 1ची स्पर्धा GTC लाईव्ह टुर्नामेंट मधून आपण मात्र थेट संपर्क साधताय. वाईटचा इशारा. शेवटचे 2 चेंडू सिलेक्ट साधण्यासाठी फलंदाज तयार आहे जनार्दन आणि ज्ञानेश्वर. कृष्णाचा सुगंध दरवाला आनंदाचा क्षणाला योग येतो. तुमच्या भेटीचा सरळ भेटणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण बघतो की शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव बघायला भेटते आणि एकच धावावरती समाधान मानत असताना फलकावरती धावसंख्या होती ती आमचे आदरणीय वंदनीय गुरुवर्य या ठिकाणी स्कोरिंगचं कार्य अपडेट करताना 38 धावसंख्या अरुण कनुजे सर. आज माधवजी गायकवाड मात्र अद्याप मात्र उपस्थित झाली नाही, येतील. फुटला पंच केलेला फटका बघतोय आपण. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. बघा जीवाचं रान केलं जाते आणि जीवाचं रान करत असताना सटक क्रमांक 6 षटकाचा खेळ समाप्त. 39 5 फलंदाज बाद. कडवाईपाडा संघाची धावसंख्या. धावसंख्या झालेली ती धाव करते आपण बघतो की 39 धावसंख्या. शेवटचे मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या हाणामारीच्या षटकांमध्ये बघायचं की किती मोठी धावसंख्या उभी केली जाईल. 5 फलंदाज तर बाद झालेला आहेत आणि गोलंदाज येतोय मनोज सेवकली संघाचा. वारंवार मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढवून देणारा मात्र नक्कीच चंद्रकांत गायकवाड मात्र समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण करतो. चेंडू बघा किती इन सीन होतो. चेंडू जबरदस्त मोठ्या फलंदाजाला मात्र चकमा देणारा हा चेंडू. विकेट किपर यांनी मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे कलेक्ट न करता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव बघायला होते. आणि हिमांशू पुन्हा एकदा बघायचं आहे की येतो आमच्या मंचावरती का नाही. कालच्या दिवसामध्ये हिमांशू थोडासा नाराज झाला होता कारण की कातरपाडा संघ पराभूत झाला आणि आता मात्र नक्कीच उरल्या आशा असतील तर मात्र नक्कीच आपल्या गावच्या संघावरती उरल्या आशा असतील तर मात्र चिरापाली संघावरती बघतोय आपण. या ठिकाणी बॅटफुटला जाऊन मात्र पंच केलेला फटका नॉमॅक्सलँड मध्ये चेंडू जात आहे. चेंडू सीमा रेसा पार.
या चौकाच्या 7 धावफलकावरती धावसंख्या होती ती 44, कारण की आमचे तेजस बंधू ऑपरेटिंग कार्य करताना आम्हाला सांगितले की नक्कीच आता मात्र हाणामारीच्या षटकामध्ये धावा तर गोळा कराव्या लागतील. सुंदर ट्रॉफी, अतिशय देखणी स्पर्धा आणि अतिशय देखणी स्पर्धा या भागामध्ये प्रथमच आपण मात्र जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट बघतोय आणि जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये जेवढे समर्थक जोडले असतील सगळ्यांचा मी सहसा स्वागत करतोय. होय म्हणजे चेंडू बघतोय आपण येतो क्षेत्रक्षात बघायचं की चौथा चंद वेल टेक का प्रॅक्टिस मॅन परफेक्ट ज्याला म्हटलं जाईल ना, पकडो क्या तो जीतो मॅच छोटा क्या तो छोटा मॅच भी बन जात आहे. या ठिकाणी नवीन प्रेरणा जातोय गोवा. जानेवारी महिना सुरू झालेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात 1 तारखेपासून सुरू झाली. त्यानंतर आज आपण बघतोय की नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मानला जातोय आणि त्याच मकर संक्रांती निमित्त सर्व क्रीडा रसिकांना शुभेच्छा देऊया सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुख यांच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक ऑन साईट मध्ये क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बघतोय आपण या ठिकाणी वाईटचा इशारा. दोन्ही पंच तटस्थ सुजलम सुफलम कार्य करणारे अजय कुंभार आणि त्यांच्या जोडीला आज मात्र पुन्हा एकदा चिरापल्ली वरतून मात्र थेट पंचांसाठी मात्र योगदान देण्यासाठी मात्र उपस्थित झालेले आहेत मोहन कनोजे, मोहन मोवळे, त्यांच्या सुद्धा मी सहसा स्वागत करतोय. जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये फुटिया सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना फलकावरती धावसंख्या झाली होती 46 धावसंख्या. अद्याप 7व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मी सांगितलं होतं की सकाळचा संद्र आणि सकाळच्या संद्रामध्ये 50+ मात्र धावा मात्र गोळा केल्या जातील की नाही या ठिकाणी सगळ्यांचं मात्र लक्ष लागलेलं आहे. सगळे लक्ष केंद्रित करत असताना फलंदाज तयार. उजव्या साईडला रोम भेटला, जागा दिली आणि जागा दिल्यानंतर मात्र सोने पे सोहागा या ठिकाणी सीमित जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. कालच्या दिवसामध्ये वर्णन केलं तर उंबर दहाड या संघाने बाजी मारलेली आहे. अंतिम 5 मध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं की निलेश देशमुख यांनी जी बक्षिसाची खैरात केली होती, मान्य श्री राहुलभाई काशीद साहेबांनी मात्र बक्षिसाची खैरात केली होती आणि त्यानंतर कोहर संघ विजेता ठरला. शेवटचा चेंडू शिल्लक. लाईन खराब आहे. यावेळेस प्रेसर असेल गोलंदाजावरती आणि गोलंदाजावरती प्रेसर असल्यानंतर वाईटचा इशारा आणि वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट होते. फलकावरती धावसंख्या होती ती 51 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त क्रिकेट. याच क्रिकेटला उजाळा दिला जातो. एक शिस्तप्रिय क्रिकेट मात्र बघायला भेटते याच मैदानावरती. सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुख यांच्या विद्यमाने आयोजित केलेले क्रिकेटचे सामने आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण मात्र बघतोय की या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डेड बॉल आहे या ठिकाणी आपण मात्र बघतोय की शेवटचा चेंडू शिल्लक आणि सर्व क्रीडा रसिकांचा शब्द सुनाने आम्ही सहसा स्वागत करतोय. शेवटचा चेंडू समोर मात्र पंच केला जातोय. कवरच्या क्षेत्रामधून चेंडूला मात्र खेळून काढतोय. 1 धाव बघायला भेटतोय. संयम दाखवला जातोय आणि संयम दाखवल्यानंतर आपण बघतो की चेंडू फेक मात्र तितकी चांगली नाही. अक्षरशः दुसरी धाव घेण्यामध्ये यश तर आलेला आहे. 2 धाव पूर्ण आणि 2 धावानंतर मात्र फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की या ठिकाणी 53 धावसंख्या. या 53 धावसंख्या 7 षटकाचा खेळ समाप्त. 5 फलंदाज बाद आणि 53 धावसंख्या. देवा आणि जनार्दनी बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर चौथा संघाला मात्र सांभाळतोय. ज्ञानेश्वर याच्या बॅट मधून आपण बघतोय की एक चांगला मात्र मोठा फटका आला होता. त्यानंतर आपण बघायचं की शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. पहिल्या चेंडू होते आणि या ठिकाणी पंचांनी मात्र या ठिकाणी फलंदाज बादचा इशारा दिलेला आहे. रिपेटा येथील माननीय श्री सुरेशभाऊ पिंडा साहेब यांच्या मताने मामा या ठिकाणी मात्र दाखल झालेले आहे. तर श्याम चौधरी यांना विनंती आहे की आपण मात्र मंचावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. प्रत्येक वर्षामध्ये ही मान्यवर मात्र आपल्याला लाभतात आणि याच वेळेस मात्र पुन्हा एकदा या मंचावरती मात्र उपस्थित झालेल्या त्यांचा मी शब्द सुनाने सहसा स्वागत करतोय. श्याम चौधरी, मान्य श्री सुरेश पिंडा साहेब आणि त्यानंतर दिलीप सर यांचे मात्र मामा
आणि त्यानंतर मात्र त्यांच्या समावेश असतील ते चिंतामण चौधरी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. रमेश भूषण हे सुद्धा त्यांच्या समावेश उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. विनंती आहे मंचावरती येण्यासाठी. शेवटचा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, कारण की पहिल्या चेंडूत एक विकेट जातोय, उत्तम करतोय गोलंदाजी. दुसरा चेंडू डॉट आणि धावपळकरती धावसंख्या झाली 53 धावसंख्या. सरकारतील पूर्वी चेंडूवरती प्रयत्न चांगला होता, प्रयत्न मात्र व्यवस्थित आहे, कारण की चेंडूच्या कलमात क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक घेत असताना बघतोय त्या ठिकाणी धावचीत करण्याची संधी. याचा विकेट आहे की नाही बघतोय आपण त्या ठिकाणी फलंदाज बाजूचा योग्यतेचा इशारा. हेमराज पवार रोहित पेठा हे सुद्धा मात्र दाखल झालेले. त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे यावं, ही नम्र विनंती. चिंतामण चौधरी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचा मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण बघतो की मॅन ऑफ द सिरीज चषक सोमनाथ टबाले ठाणे पोलीस उत्कृष्ट फलंदाज चषक रवी मेघे मुंबई पोलीस उत्कृष्ट गोलंदाज चषक अरुणभाऊ कनोजे. मला वाटतं उद्या परवाच्या दिवसामध्ये याच ठिकाणामध्ये हे सर्व मान्यवर आपल्याला बघायला भेटतील. संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्य श्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस. जाऊया थेट सामन्याकडे. त्यानंतर नंदू कनोजे ठाणे पोलीस आणि चंदू गायकवाड ठाणे पोलीस मैदानावरती आपल्याला बघायला भेटतात. का नाही, स्पर्धा शोभिवंत होते आणि स्पर्धा शोभिवंत असल्यानंतर मात्र दरम्यान बघतोय आपण या ठिकाणी सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडू असल्यानंतर षटकातील मात्र केवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पलकावरती धावसंख्या झाली ती 54 धावसंख्या. विकेटच्या बाजूने पंचांच्या डाव्या बाजूने मात्र गोलंदाजीचा मात्र भार सांभाळतोय हा गोलंदाज उत्तम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जातोय, येतोय क्षेत्ररक्षक आणि बघा पुन्हा एकदा मात्र जंप मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. याची उणीव असताना त्या ठिकाणी 2 धावांचे समाधान मानावं लागलंय आणि 2 धावांचे समाधान मानल्यानंतर आपण बघतोय की थोडासा कॉल केला होता तिसऱ्या धावेसाठी. यस नाही, धावसंख्या 56 शेवटचा चेंडू शिल्लक. विकेटच्या बाजूने 8व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यॉर्कर पद्धतीचा चेंडू नाही तर मात्र येणाऱ्या प्यारल्यावरती चेंडूला मात्र तो ऑन साइड मध्ये फ्लिकर. क्षेत्ररक्षक तर तयार आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार असल्यानंतर चांगले चेंडूफेक अचूक चेंडूफेक फलंदाज बाद होत आहे. फलंदाज 8वा फलंदाज बाद झालेला आहे. 8 षटकाच्या 9वा फलंदाज बाद झालेला आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या आपण बघतो की कडवाईपाडा संघाची धावसंख्या 57 धावांचं लक्ष असेल ते शेवकंडी या संघाला जिंकण्यासाठी. ऐकूया थोड्याच वेळात एक चांगलं संगीत.
शिवखंडी संघ आपल्या बॉक्स मध्ये आपण बसून घ्यायचा आहे. शिवखंडी संघ 58 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी आपल्या समोर. एक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला भेटली, पण मात्र मोठी धावसंख्या मात्र उभी करण्यामध्ये यश तर आलं नाही. शेवटी एक सन्मानजनक स्कोर मात्र या ठिकाणी उभा केलेला आहे. जाऊया थेट दुसऱ्या विनिंग साठी. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अरे तास झाला लाईट नाही, पेट्रोल संपत आला ना. सलामीची जोडी जाते मैदानाची अवतार आणि केशव ही जोडी जाते मैदानाची शिवखंडी संघाची मनोज आणि केशव. एका जर्सी मध्ये अतिशय मात्र चांगली जर्सी सुंदर मात्र या ठिकाणी खेळाचं एका प्रत्युत्तर दिलं जात आहे. स्ट्राईक इनला केशव आणि या ठिकाणी मनोज आणि पहिला गोलंदाज कडवळ पाडा संघाचा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्ग तयारी करतोय जनार्दन. 58 धावांचं लक्ष बघायचं आहे की या ठिकाणी 02 नंबरची जर्सी प्रदान केल्यानंतर हा गोलंदाज करतोय. गोलंदाजी पहिला चिन्ह या ठिकाणी बघतोय आपण. सर्वती मात्र येतोय चिन्ह आणि सर्वती येणारा चिन्हवरती स्वतःला सांभाळलं, रिकव्हर केलं. पहिल्या चिन्हवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही बघायला भेटते, कारण की एक सावधपणे खेळण्याचा मात्र इशारा केलेला असेल ते कर्णधार चंद्रकांत गायकवाड यांनी. सरकारतील दुसरा चिन्ह जागा बनवली. अतिशय देखना स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळतोय. दर्जेदार फलंदाज आणि दर्जेदार फलंदाजीच्या बॅटमधून पहिला ब्रँडेड फटका षटकार. हवा सुद्धा चालू आहे त्या क्षेत्रामध्ये आणि हवा सुद्धा चालू असताना आपण बघतो की या ठिकाणी मात्र पॅडमध्ये येणारा सिरीज समर्थ पाय पुढे काढला. मोठा फटका आणि मोठा फटक्याच्या पाठीमागे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतो. या ठिकाणी 6 धावा 58 धावांच्या लक्ष्याने 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जी जोडी आहे मैदानावरती पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू जाऊन दिला होता. केशव यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका बघायला मिळतोय. केशव माधवा तुझ्या नामातरी गोडवा. शिवखंडी संघाचा मात्र अतिशय हा दर्जेदार फलंदाज या ठिकाणी षटकार आणि खातो ओपन करतोय. सरकती तिसरा चेंडू पुन्हा एकदा उंची दिलेला मात्र फटका बघतोय. यावेळेस मात्र सुवर्ण संधी क्षेत्रक्षक येतोय. चेंडूच्या खाली सुवर्ण संधी असल्यानंतर उंची दिलेला फटका इतका दबा पत्तर के साथ त्याला म्हटलं जाईल की संयम बाळगला नाही आणि संयम न बाळगल्यानंतर पहिला फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 6 धावांवरती संघाच्या धावसंख्या आहे ती 6 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालेला आहे. केशव बाद झाले आणि केशव बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. मात्र विष्णू जातोय मैदानावरती. आपण बघतोय की अतिघाई संकटात सावधान पुढे धोक्याचा वळण आणि नवीन चेंडू आणि नवीन चेंडूवरती अटॅक फटका करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर झोन मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुंदर झेल पकडला. एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. प्रथम पारितोषिक 25,000 कॅश प्राईज, सुंदर चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आकर्षक चषक. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण मात्र बघितलं होतं की याच ठिकाणी जिरवा साहेब यांचे सुपुत्र आले होते आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मात्र लाभलेलं आहे. चंद्रकांत गोंती यांना विनंती आहे की आपण मात्र मंचावरती मात्र या ठिकाणी आसन ग्रहण करण्यासाठी यावेळी यात आहे. नंबर 90 चंद्रकांत गोंती. कोणातरी पाठव गावात सरकारी 3 चेंडू शिल्लक. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला मात्र फटका करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कला घेऊन मात्र टर्मिनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक धाव बघायला मिळते की आई विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात विहीर बघ आणि त्याच विहिरीला फुल बघ आणि त्याच फुलाचा
सुगंध बक्षी हाचा सुगंध दरवळतोय आनंदाचा क्षण येतोय योग आहे तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आम्ही सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुखच्या स्पर्धेचा तिसरा दिवस सकाळचा संद्र पहिला सामना चालू आहे दुसरा विनिंगचा खेळ चालू आहे जिंकण्यासाठी जे आव्हान आहे ते 58 धावांचं कडवाईपाडा विरुद्ध सेवकंडी यांच्यामध्ये सुरू असलेला सामना प्रथम फलंदाजी करताना 57 धावा गोळा केल्या 58 धावांचं लक्ष बॅट मोदविकेच्या बाजूने शॉट चेंड पलपटका हवेमध्ये चेंड क्षेत्ररक्षक तयार असेल थोडंसं वाकून झुकून झेल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंड विसरला नाही एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल नवीन गेलेला फलंदाज ज्याचं नाव असेल ते विष्णू कारण की या ठिकाणी एक धावानंतर धावसंख्या वाढते फलकावरती 8 धावसंख्या या ठिकाणी विनंती असेल की चौमुख गावचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले असतील त्यांना विनंती आहे की प्रत्येकाचं मित्रांनो नाव घेण्यापेक्षा आपण आपली जागा सांभाळण्यासाठी मंचावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे फलंदाज तयार जाऊन दिला सोडून दिला उद्या लाईनवर चेंड जातो या ठिकाणी पंचांचा इशारा येतो आमच्याकडे पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या 1/8 सेवकंडी संघाची ही धावसंख्या युट्यूब लाईव्ह स्पर्धा करण्याचा मात्र एक मोठं उद्दिष्ट कारण की मागील वर्षी मी नेहमी उल्लेख करतो 2 दिवसामध्ये उल्लेख केला होता की मागील वर्षी सेवखंडीच्या मैदानावरती मात्र जेव्हा फायनलचा सामना समाप्त झाला तेव्हा तिथं मात्र त्या ठिकाणी मात्र डिक्लेअर झालं होतं माननीय श्री दत्ताभाऊ मात्र कल्याणकर आणि सुरेशभाऊ पेंडा साहेब यांच्या सौजन्याने मात्र याच वर्षामध्ये 2021 या सालामध्ये पहिला प्रथम युट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल आपल्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये आणि त्यानंतर मात्र त्या जीटीसी लाईव्ह टुर्नामेंटची मात्र आपण मात्र एक दखल घेत असताना आपण थेट चौमुखच्या मैदानावरती मात्र पहिल्या दिवसापासून तयार आहोत आज तिसरा दिवस षटकातील पुढे चेंडू शॉट चेंडू पोलपटका घेण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस मात्र चेंडू आखूड टप्प्याचा होता वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला अतिशय सुजलम सुफलम कार्य करणारे दोन्ही पंच मैदानावरती उपस्थित आहेत एकने धावसंख्या पुढे सकते फलकावरती धावसंख्या 9 धावसंख्या शॉट दरम्यान शॉट बॅक टू पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ आणि त्यानंतर मात्र ऑन साईड मध्ये जी क्षेत्ररक्षकांची बाजू तलवार तर मात्र चालवली होती तलवारीला धार नव्हती कारण की चेंडू उजव्या साईड वरनं निघून जात आहे वापसी करतोय गोलंदाज ज्याचं नाव असेल ते बाळू अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये कडवईपाडा संघाचा हा गोलंदाज बाळू करतोय गोलंदाजी 21 नंबरची जर्सी परिधान केलेली जर्सी म्हणजे बाळू यांनी शॉट चेंडू ज्यावेळेस मात्र चक्री यंत्रणामध्ये मारलेला फटका चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी चेंडू जात आहे बॅटिंगच्या सहायतामध्ये ब्रँडर फटका ऑन द फायर या ठिकाणी केलं जात आहे षटकार आहे जबरदस्त आघात केला जातो कारण की याच पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती आघात केला जातो षटकाराच्या साथमध्ये फलकावरती धावसंख्या होती ती 15 धावसंख्या विष्णू याच्या बॅटमधून एक षटकार येत आहे आणि केशव यांनी एक षटकार मारून फलंदाज बाद झाला केशव शॉट चेंडू टॉपेटला चेंडू लागतो या ठिकाणी ओ माय गॉड हाथ में आया मुंह में नहीं गया लड्डू कॅच या ठिकाणी होता लड्डू कॅच मात्र सुटलेला आहे मित्रांनो चुकीला माफी नाही आणि चुकीला माफी नसल्यानंतर आपण बघतोय की अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धा मात्र भरवण्यात येतात आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो की सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुख यांच्या सौजन्याने जीटीसी लाईव्ह ही टुर्नामेंट आपण बघतोय की आपल्याला मात्र जे एक वाव दिलेला आहे की आपण मात्र अनेक खेळाडूंच्या माध्यमातून बघायला भेटतोय वाईटचा इशारा ज्याला जीवनदान दिलं त्या जीवनदानाचा किती फायदा उठवता येईल पंच अजय कुंभार आपण मात्र आपले स्टंप मात्र समोरचे स्टंप मात्र व्यवस्थित करून घ्यायचे आहेत थोडस लक्ष द्या की 2 दिवसामध्ये 37,000 लोकांनी ही जीटीसी लाईव्हची टुर्नामेंट बघितलेली आहे सहारा बॉईज क्रिकेट क्लब चौमुख यांच्या सौजन्याने भरवण्यात आली ही स्पर्धा 37,000 प्लस लोकांनी मात्र ही टुर्नामेंट बघितलेली आहे आज पुन्हा एकदा मात्र जीटीसी लाईव्ह मध्ये जेवढे समर्थक सकाळच्या संदर्भामध्ये जोडले असतील सगळ्यांचा मी शब्द सुनाने सहर्ष स्वागत करतोय हवेमध्ये चेंडू लॉंगॉन क्षेत्ररक्षकाचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना या ठिकाणी बघतो की झेल ड्रॉप केलेला आहे 2 वेळा जीवनदान भेटला आणि 2 वेळा जीवनदान भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या एकरी पुढे खेळते धावसंख्या होती ती 16 धावसंख्या 17 धावसंख्या आणि बघा नामदेव गोंते मात्र नक्की ज्यांनी मात्र जी पट्टी खाली पडली होती त्याच पट्टीला मात्र एक चांगल्या प्रकारे मात्र उभं केलेलं आहे
आपण मैदानाच्या चारी कोपऱ्यात मात्र नजर मारायची आहे की कुठे जर मात्र एखाद्या वेळेस मात्र पट्टी खाली पडली तर मात्र ती पट्टी व्यवस्थित मात्र लगेच करून घ्यायची आहे. नंबर विनंती तुम्हाला याच मैदानाच्या चौफेर नजर टाकतात एक प्रायोजक संयोजक नामदेव गोंते. शेवटचा चेंडू शिल्लक. पुनर्वर्धन या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे या ठिकाणी अतिशय मला चांगल्या कॅमेऱ्याचा एक लुक दिला जातोय कारण की सगळ्या क्रीडा रसिकांवरती नजर टाकली जाते. कॅमेरा मात्र फिरवला जातोय आणि त्यानंतर मात्र सामन्याचं अचूक एक थेट प्रेक्षेपण आपण मात्र चांगल्या पद्धतीमध्ये पाहू शकताय. या ठिकाणी सरकारची समाधी सलग क्रमांक 2 खेळ समाप्त 18 धावसंख्या आणि त्यांच्या जोडीला मात्र त्यांचे सहकारी अगदी कडू. मला वाटतं या ठिकाणी पबजी गेम चालू आहे की काय नाही. यस, कारण की कोविड-19 7 महिन्यानंतर पुन्हा एकदा मात्र आपल्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटला मात्र थरार चालू झालेला आहे आणि थरार चालू असताना मात्र नो टीम मिटिंग प्लीज मित्रांनो टाइम मॅनेजमेंटचं एक लक्ष ठेवा. 2 सेकंद खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 18. आता मात्र तिसरा षटक चालू होतं एक प्रकारची पदावरती. आपण बघत होतो की कालच्या दिवसामध्ये सामना समाप्त झाला आणि नक्कीच तेजस जेव्हा मात्र बॅट घेऊन मैदानामध्ये गेला तेव्हा मात्र नक्कीच अतिशय लाजबाब फटके कसे खेळायचे हे तेजस्वी दाखवून दिलं आणि खूप काही दोनच फटक्याच्या पाठीमागून मात्र शिकण्यासारखं होतं. आज बघणार आहोत की सहारा बॉयज क्रिकेट क्लब संघ मैदानामध्ये उतरेल. त्यांचा अपोजिट संघ असेल तो ससूने. कदाचित जर संधी दिली असती तर मात्र तेजस्वी मात्र खेळला असता यामध्ये शंका नाही. येथे गोलंदाज पहिला गोलंदाज ज्यांनी मात्र पहिलं षटक टाकलं होतं. जमिनीकडे मारलेला फटका मुळाच्या क्षेत्रामधून सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि जनार्दन करतोय गोलंदाजी. एक चेंडूवरती एक धाव यशस्वीपणे टिपलेला आहे. फलकावरती धावसंख्या 1 पुढे सरकते 19 धावसंख्या. कारण की 2 फलंदाज मैदानातील मनोज आणि विष्णू. तिसरं षटक चालू झालेलं आहे. तिसरं षटक चालू असताना आपण मात्र बघतो की या ठिकाणी 3 खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर असतील. मोठा फटका आंब्याच्या खाली तरार बघताय त्या ठिकाणी मात्र आंब्याच्या खालीवरती मात्र चेंडू मात्र लँड केलं जात आहे आणि त्या ठिकाणी किती धावा काढा. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि 2 धावा मात्र पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या वाढते. फलकावरती धावसंख्या झाली ती 21. आमचे दिलीप सर मात्र स्कोरिंगचा अपडेट करताना या ठिकाणी दिलीप सर बघा एक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जेव्हा दिलीप सरांचं मात्र लेखणी येते लाज जबाब लेखणी असते. शॉर्ट चेंडू पलपटका नो मॅन स्लॅन्डमध्ये चेंडू जाईल की नाही प्रतीक्षा केली जाते. मिड विकेट आणि स्कोरिंग क्षेत्रामध्ये मात्र हा चेंडू खेळला होता. मिड विकेटला जोपर्यंत क्षेत्ररक्षण केले जाते. संधी आहे ती एक धाव घेण्यासाठी. धावसंख्या 22. 3 चेंडू शिल्लक. जबरदस्त मैदान सुजलम सुफलम मैदान सजवण्यासाठी जे मात्र अथक परिश्रम केले त्या अथक परिश्रमानंतर मात्र ही स्पर्धा मात्र सुरळीतपणे मात्र चालू. याच मैदानामध्ये चेंडू येतं शतक फलंदाज बॉल काही उंची भेटली दोरी भेटली नाही. या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे दुसरा. त्यानंतर आपण बघतो की रोहिपेटाचे मात्र सन्मानित नागरिक मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रामदास भोई आणि नामदेव पालवी यांना विनंती असेल की आपण मात्र ज्या ठिकाणी असाल त्यांनी मात्र नक्कीच आमच्या मंचावरती आपलं आसन ग्रहण करावं ही नम्र विनंती करण्यात येते. कोर कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशभाऊ पेनार साहेब यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मात्र हा विनंतीचा एक मानाचा मुद्रा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या ठिकाणी आपण बघतो की 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया थेट सामन्याकडे कारण की अति काही संकट नाही. सावधानपणे धोक्याचा वळण आहे. मोठा फटका खेळण्यासाठी मला पात्रता दिली होती. नवीन फलंदाज होता चंद्रकांत गायकवाड जातो मैदानात. वाईटचा इशारा आहे. रामदास भाई यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं ही नंबर विनंती करतोय. कोर कमिटीच्या माध्यमातून सरकारची पुढील चेंडू शॉर्ट चेंडू पलपटका स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन जाते. क्षेत्ररक्षक तयार आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटते डीप झोनमध्ये आणि झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटत असताना एकच धावती समाधान. एक धावती समाधान मानत असताना फलकावरती धावसंख्या होती 24 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. ज्याला सांगितलं जातं ना की गिपोरी विट्टू दांडू लबारी चेंडू मारे नको दांड. हा खेळ आहे क्रिकेटचा. या क्रिकेटच्या खेळाच्या पाठीमागून आपण मला खूप काही मित्रांना शिकलं. या ठिकाणी मला हा पहिल्यावरती येणारा चेंडू सलग क्रमांक 2 3 सलग क्रमांक
3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 24. पॉप्ले समाप्त झालेला आहे. मित्रांनो, आपण या क्रिकेटच्या माध्यमातून काय शिकलंय की भारत मातेचा आपण जयघोष करतो हे शिकलो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि एक वीरा छत्रपती शिवाजी महाराज शिर्डीवाले साईबाबा या डीजेच्या ताला सुरावर आपण बिदुंद नाचतोय हे शिकलोय मित्रांनो या क्रिकेटच्या माध्यमातून. जाती पक्ष विखुरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात. एखाद्या गावचा खेळाडू 7 समुद्रापलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव मिळवत असेल, आपल्या गावाला 100% योगदान देत असेल, तर हेच शिकलोय मित्रांनो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. आज क्रिकेटची परिभाषा बदलली, क्रिकेटचा धर्म झालाय आणि याच क्रिकेटच्या धर्माचा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याला मात्र पुरस्कार प्रदान केलेला आहे हे सुद्धा विसरता कामा नये. खुशाल येतोय गोलंदाजी मार्ग होती. त्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही, कारण संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरलं तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे हे संकेत देतोय याच मंचावर. याच खेळाचा चांगला फटका बघतोय आपण. त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावसाठी प्राधान्य दिले जात. यास दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. 2 धावा पूर्ण. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 23 धावसंख्या झाली असेल. या ठिकाणी संख्या नसेल 26 धावसंख्या झाली नाही. पहिल्या चेंडूवरती खुशाल यांच्या गोलंदाजीवरती तुटून पडतोय. 58 धावा गोळा करायचे ते. या ठिकाणी बघायचं की सेवकंडी विरुद्ध कडवई पाटील यांच्यामध्ये सामना सुरू आहे. लॉबॉल क्षेत्रामधून खाली स्थानामध्ये चेंडू जातोय. गती मात्र कमी होईल. चांगलं जीवाचं रान करून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते. बघा लाल मातीचं मैदान बघा पूर्णपणे. अक्षरशः जेव्हा मात्र मैदान सजवण्याच्या अगोदर आपण मात्र फोटोमध्ये बघत होतो की मैदान कसं होतं, मैदान कसं झालेलं आहे. मेहनतीचं फळ मात्र मित्रांनो भेटलंच पाहिजे. म्हणे मेहनत केली तर सगळं काही भेटतंय. की क्षेत्र कुठलंही असू द्या, क्षेत्रामध्ये जर तुम्ही मात्र त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही मात्र योग्य ते मात्र एक प्रयत्न केले तर मात्र तुमच्या कष्टाला यश आल्याशिवाय राहणार नाही. उजव्या साईडला हवेमध्ये चेंडू सॉफ्ट डिस्मिस आले. क्षेत्ररक्षक मिडऑफच्या टोक्यावरनं चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर बघायला मिळते आणि एके धावनंतर मात्र दिलीप सर आमचे स्कोर आम्हाला सांगतात की फलकावरती धावसंख्या 29. 29 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. सत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस नक्कीच सत्री होते. हा खेळ तशाच प्रकारचा आहे की झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळाडू वर्गाने खेळाडू जपायचे. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. गतिशील फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय चौकाराच्या साठामध्ये. याच चौकार आणि चौकाराच्या साठामध्ये फलकावरती धावसंख्या झाली ती 33 धावसंख्या. आपण बघतो की 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. चौथ्या षटकामध्ये बघायचं की नमस्कार आहे की नाही, चमत्कार आहे की नाही. जर चमत्कार असेल तर नमस्कार असेल. सर्व माझ्या क्रीडा रसिकांना बघतोय आपण षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू. आडव्या पट्ट्या घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. योमिस आहे कारण की आडव्या पट्ट्यामध्ये घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने मात्र काटा बदलला होता. यावेळेस फलंदाज बाद होतोय. चंद्रकांत गायकवाड चौथा बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाद होतो आणि तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघायचं आहे की शेवटचा चेंडू शिल्लक कारण की या षटकामध्ये खुशाल यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 8 धावा तर आलेल्या आहेत आणि चंद्रकांत सुद्धा मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव न करता 4 धावने 5 धावांवरती बाद झालेला आहे. चंद्रकांत गायकवाड त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती, ज्याचं नाव असेल सूरज. कारण की धावसंख्या झाली ती धावपळामध्ये आपण बघतो की 33 धावसंख्या. 58 धावांचं लक्ष. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो, आपल्याला सामने खेळवायचे आहेत. फास्ट घ्या. सामन्यावरती कुठला संघ पकड बनवतो या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. खचाखच भरलं जातंय मैदान आणि या ठिकाणी मान्य श्री सुरेशभाऊ पिंडार साहेबांचे मात्र जुनी मित्र जिवलग मित्र या ठिकाणी आपल्याला मात्र मंचावरती बघायला भेटतात. रामदास भोये माझे खेळाडू रूपेता यांचे सुद्धा मी शब्द सुनाने सहर्ष स्वागत करतोय. का नाही, जुन्या आठवणी आहेत आणि जुना इतिहास आहे. हो, ज्या साईडला चेंडूमध्ये टाकतो अतिशय मात्र देखणा चेंडू आणि देखणा चेंडू असल्यानंतर या ठिकाणी सडकाची समाप्ती केली आहे. सडक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त प्रकारची धावसंख्या 33. आता मला 24 चेंडू आणि धावा लागतील त्या 25 आहे.
लक्ष आपण बघतोय की मान्य श्री श्याम चौधरी हे सुरेश भाऊ पेंढार साहेबांच्या माध्यमातून मामा आणि त्यांच्याच माध्यमातून मला हे शिकवण दिली. आज मोठा जॉब सांभाळला जात आहे. जनतेची सदैव सेवा करण्यासाठी सुजलम सुफलम तर कार्य चालूच आहे. परंतु क्रिकेट सुद्धा मला त्यांच्या माध्यमातून शिकले आणि क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, क्रिकेटची शिस्त काय असते, क्रिकेटचे नियम काय असतात हे आज आपल्याला मात्र प्रत्यक्षपणे याच मैदानात बघायला भेटते. पर्वत तिसरा आहे मित्रांनो. ज्ञानेश्वर चेंडू 25 धावा, मोठा फटका हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतो. क्षेत्ररक्षक बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार असताना बघायचं की त्या ठिकाणी झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 35. 2 कॅच आतापर्यंत ड्रॉप केलेल्या, 3 कॅच ड्रॉप केलेल्या आहेत. 13 नंबरची जर्सी प्रदान केला. गोलंदाज करतो गोलंदाजी ज्याचं नाव असेल ज्ञानेश्वर करतो गोलंदाजी. सरकारी मध्ये पुढील चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये सुरेशपणे मात्र चेंडूमध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तयार होता. गलती झाली, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 4 धावेनंतर धावसंघाची धावसंख्या वाढते ती 39. ज्याच्या बॅटमधून हा चौकार येतो ज्याचं नाव आहे ते मात्र आपण बघायचं की विष्णू आतापर्यंत पहिला चौकार मारतो. एक षटकार मारलेला आहे. रुईपेठ आणि रायतळी दोन्ही संघाच्या संघानिकांना विनंती आहे की आपण माझा समालोचन कक्षामध्ये थेट संपर्क साधत आहे नाणेफेकीचा कल करून घेण्यासाठी. रुईपेठा वर्सेस रायतळी. तीन चेंडू सिलेक्ट करायच्या मोदक विकेटच्या बाजूने सरकारमध्ये पुढे चेंडू बघायचा की आकाशाला मात्र नक्कीच गवसणी घालणारा फटका. क्षेत्ररक्षक तयार आहे. त्या ठिकाणी सुंदर झेल घेण्याचा मात्र प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मात्र झेल ड्रॉप करतोय आणि वारंवार ती चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडूला पाठवून दिलं. सीमा रेषेच्या पलीकडे एकदा जोरदार टाळा होऊन जाते काळ आहे. अतिशय मात्र देखणी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण मात्र ही स्पर्धा बघतोय आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी मात्र चौकाराची एक खैरात केली जाते. विश्व याच्या बॅटमध्ये आल्या. टॉप गेअरवरती जातोय. संघाची धावसंख्या वाढते पलकावरती आपण बघतो की 43 धावसंख्या. या स्पर्धेचा मात्र नक्कीच जो टॉस करण्याचा मात्र सिक्का आहे काही साधा वेगळा सिक्का. नाणेफेकीचा कौल आपण तत्पूर्वी आपण बघणार आहोत. पण एकदा मात्र जागा पण मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये होता. चेंडू मात्र टिपला जाते त्या ठिकाणी आणि अक्षरशः फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार मारले होते. परंतु मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुंदर झेल टिपला. नवीन फलंदाज रमेश मैदानावरती. ठाणे सिटी पोलीस अक्षरशः नाही तर मात्र रमेश मेजर मात्र मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. शेवटचा चेंडू सिलेक्ट 5व्या षटकातील धावसंख्या आपल्याकडे होती ती आपण बघतो की 43 धावसंख्या 58 धावांचा लक्ष्य होता आणि पाठलाग करण्यासाठी 8 ओव्हरमध्ये विकेट जातात. त्या 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेश भोई यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. यांच्या सोबत हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. रामदास भोई यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. अवस्थित फटका चांगला फटका बघायचा की पुणे एकदा गलती आहे की नाही. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. जीवाचं रान करताना आपण त्या ठिकाणी बघतो की दुसरे धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे कारण की वारंवार मात्र त्या ठिकाणी चुकी झालेली आहे. त्या क्षेत्ररक्षकाकडनं 2 धावा पूर्ण सलग क्रमांक 5 खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 45. 13 धावांचं लक्ष्य असेल. 18 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य असेल ते जिंकण्यासाठी शिवखंडी या संघाला. समोरच मात्र नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. रायतळी विरुद्ध रुईपेठ यांच्यामध्ये मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. रामदास भोई तिकडे कॅमेरा झाले पाहिजे. हा समोर तिकडे कॅमेरा चालू आहे. तिकडे तिकडे ते तिकडे वरती. नाणेफेकीचा कौल केला जातोय कारण की 13 धावांचं लक्ष्य आहे. सेवकंडी संघाला जिंकण्यासाठी राईट मार्ग विकेटच्या बरोबर पहिला चेंडू टाकला जाईल. बॅटफुटला जाऊन मात्र पंच केला जातो आणि बॅटफुटला जाऊन मात्र पंच करत असताना आपण बघतो की सावधपणे मात्र या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केलेला आहे.
नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल करत असताना आपण बघतो की रायतळ संघाच्या संघटनेने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि रोहित पेटा या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. 12 धावांचे लक्ष, 17 चेंडू 12 धावा. उद्या साईडला ऑफ स्टंपला जखमी मारलेला फटका, कारण की आपण बघतो की बॉडी लँग्वेज मात्र होणार मात्र नजर आणि होणार नजर आल्यानंतर मात्र व्हॉलेंटियर त्या ठिकाणी बॉल देण्यासाठी सीम मॉरिसच्या पलीकडे जातोय चौकार. केवळ 8 धावांचं लक्ष, 16 चेंडू 8 धावा. रमेश यांच्या बॅटमधून देखना फटका, कारण की हळुवारपणे चेंडू टाकला होता आणि त्याच हळुवारपणे चेंडू टाकल्यानंतर मात्र उजव्या साईडला कव्हर झोन मध्ये मात्र चेंडूला उडवलं. सीमा रेसीच्या पलीकडे चाललेला आहे चौकारासाठी. 8 धावांचं लक्ष आहे. राईट मार्ग विकेटच्या बाजूने सरकारी पुढील चेंडूवरती अटॅक केलं जातंय. गॅपमध्ये चेंडूला खेळला जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक येत आहे आणि पुन्हा एकदा वारंवारती चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक सेकंड चौकार. 15 चेंडू 4 धावा. 53 धावसंख्या झाले. 5 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. आपण बघतो की अतिशय मात्र देखणी फलंदाजी करत असताना मी सांगतो ना की चंद्रकांत गायकवाड यांच्या मात्र चाळीखाली मात्र वावरणारा संघ जास्त वेळ नसते. बघा फलंदाज मात्र उभे राहण्याची मात्र एक वेगळी स्टाईल जोशामध्ये येत आहे आणि जोशामध्ये आल्यानंतर मात्र याद केली मात्र अन्य खेळाडूंनी ब्रँडेड फटका चेंडूला खेळून काढले. नोबलचे षटकार आहे आणि सामना जिंकला. सेकंड घ्यायचा आहे. सेकंड घेण्यासाठी मात्र मैदानामध्ये जायचं आहे. सेकंड घेण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. लाईनअप करून मात्र मैदानामध्ये जायचं आहे.